पंढरपूरमध्ये वारीनंतर 16 जुलैला डबल मर्डर झाले होते. एक मुलं आणि आईचा एक मर्डर झाला होता. ते बंद खोलीमध्ये घरामध्ये तलवारी घेऊन वार केले होते असं ते एक दृश्य होतं. त्याच्यानंतर सतत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतात आलेले आहे. ह्याच्यामध्ये टीमवर केलेले आहे. PI पोलीस स्टेशनचं टीम, SDPO आणि LCB असं ते सतत एव्हिडन्सेस गोळा करत केले. खास करून आम्हाला फॉरेन्सिक एव्हिडन्सेस काही भेटले होते. जागावरती काही एव्हिडन्सेस होते. एक्झाम्पल काही फिंगरप्रिंट भेटले होते. नंतर आम्हाला TV जे होतं त्यांचं ते TV मिसिंग होतं, त्याचंही काही आम्ही टेक्निकल एव्हिडन्सेस आम्हाला भेटले होते. नंतर आम्हाला खास करून जे सस्पेक्ट होते त्यांचं आम्हाला संशय होते की आजूबाजूचंच असतील, जवळचं लोक असतील असं एक डाऊट होता. त्याच्यानंतर आम्ही CDR अनालिसिस, टॉवर डंप अनालिसिस, ते मृतक होता त्यांचा आम्ही पूर्ण डेटा गोळा करून सतत त्याच्यावरती अनालायसिस केले. नंतर आम्हाला एक 5-6 महिन्यानंतर काही इन्फॉर्मेशन भेटलं की काही सोर्सकडून की एकपेक्षा जास्त लोक ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते. तर आम्हाला डाऊट आलं की 3 ते 4 लोक ह्याच्यामध्ये इन्वॉल्व होऊ शकतात. नंतर आम्हाला एक संशयित जे वॉचर म्हणून काम केलेलं आहे, हे मर्डरचा माहिती त्याच्याकडे होता. त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले. आता एक हे फक्त 7-8 दिवसाचा गॅपमध्ये त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले. नंतर त्यांना ते टेक्निकल गोष्टी, त्याचा मोबाईल स्पॉटला होता, ते नवीन सिम कधी घेतलं होतं आणि असं काही गोष्टी आम्ही तयार करून त्याला व्यवस्थित इंट्रोगेशन केल्यानंतर ते एक जुविनाईल आरोपी आमचं समोर सगळं कबुली दिला. नंतर त्याचं स्टेटमेंटही झालं. नंतर आम्हाला जे मेन आरोपी होता ते इन्वॉल्व होते, ते दोन्ही मला चुलत भाऊ आहे, त्यांनी मेन आरोपी प्लॅनिंग केले होते. नंतर ते दोन्ही कसं हे मर्डर केले होते त्याचं माहिती पूर्ण समोर आलं. नंतर आम्हाला त्यांना आता काल आरोपी अटक केलेले आहे, 2 आरोपींना, आणि हे जुवेनाईल आरोपी त्याला जुवेनाईल कोर्टात प्रोड्यूस केलेले आहे. तसेच आम्हाला काल ते TV जे ते डिस्ट्रॉय केले होते ते आम्हाला ते पंढरपूरचं चंद्रभागा नदीमध्ये सापडले आहे. आज वेपन जे यूज केले होते तेही आज रिकव्हरी झालेले आहे. तसंच आम्ही हे सगळं जे वेपन यूज केले होते आणि काही टेक्निकल एव्हिडन्स हे गोळा करून आरोपी निष्पन्न करून गुन्हा डिटेक्ट झालेले आहे. हे पूर्ण क्रेडिट ASP पंढरपूर प्रशांत दगडे, त्यांचं टीम, नंतर LCB टीम आणि पोलीस स्टेशनचं टीम, हे सगळं मिळून काम केलेलं आहे. प्रत्येक अधिकारी, अंमलदार वेगवेगळं त्यांना क्लू भेटलं, एव्हिडन्स भेटलं, ते जॉईन करत गेले आणि नंतर खूप कमी क्लूमध्ये त्यांना सगळं उघडकीस आणण्याचं त्यांचं श्रेय जाते. धन्यवाद. कोणत्या कारणावरून झाले, काय आले? हे मोटिव्ह त्यांचं किरकोळ भांडण होत होतं. ते जे आरोपी आहे ते शेजारीच राहत होते, त्यांचं घरचं जवळच राहत होते. त्यांचं छोट्या कारणामध्ये भांडण होते. ते उदाहरणार्थ काही TV जोरात लावत होते असं त्यांचं म्हणणं होतं. काही क्रिकेट खेळण्यामध्ये त्यांचं काही वाद होत होते. नंतर काय तिथं अड्डामध्ये बसत होते तेव्हा तिथं किरकोळ भांडण झालेले आहे. असं कारणामध्ये त्यांचं रोष 2-3 महिन्यापासून वाढले होते आणि ते पूर्ण प्लॅनिंग करून हे सगळं मर्डर केलेले आहे. जमिनीचा काय वाद होता का? नाही, जमिनीचं काही वाद नव्हतं. ते टेक्निकल एव्हिडन्स आणि विथ प्रूफ आम्हाला हे सगळं जोडायला लागते. जे आरोपी समोर असलं तरी त्याचं हे तुम्हाला सांगू इच्छितो की आरोपी स्वतः डायल 112ला फोन करून पोलिसांना खबर दिले होता. ते एवढं हुशार होतं की ते स्वतः सगळं कृत्य करून नदीमध्ये सगळं एव्हिडन्सेस डिस्ट्रॉय करून परत रिटर्न येऊन घरी आला होता. घरी येऊन काही लोक तिथं जमले, तोही स्पॉटला गेला. नंतर
तेच न काही लोक सांगितले त्याला की तुम्ही फोन करा पोलिसांना, खबर द्या. तर तो स्वतः तो डायल 112ला फोन केला होता. पोलीस आले होते. ते काही त्याला प्रश्न पण विचारले होते, काही डाऊट पण होता. बट त्यांनी पहिल्यापासून त्यांनी पोलिसांना मिसगाईड केला की हे कारण असू शकतं, असं असू शकतं म्हणून की खूप मिसगाईड झाले होते इन्व्हेस्टिगेशन. तरी आम्ही काही टेक्निकल डाऊट आणि काही गोष्टी समोर आले नंतर आम्हाला ते एकदम इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला गती पकडलं. त्यासाठीच हे थोडा वेळ गेला बट अल्टिमेटली चांगलं सक्सेस झालं आहे.